नारळ सोलल्यानंतर या कचऱ्याचं तुम्ही काय करता? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का? कचरा आहे म्हणल्यावर कचऱ्यातच टाकणार. पण तुम्हाला माहिती आहे का, या कचऱ्यात टाकलेल्या सालीपासून सुतळी तसेच इतर टिकाऊ वस्तू तयार केल्या जातात. नारळ पाणी पिल्यानंतर हा रिकामा झालेला नारळ आपण फेकून देतो. अशा प्रकारचे सर्व नारळ जमा केले जातात आणि सुतळी तयार करणाऱ्या कंपनीमध्ये आणले जातात. यानंतर यांना 4 ते 5 दिवस चांगल्या प्रकारे वाळवलं जातं. वाळल्यानंतर हे नारळ एका मशीन मध्ये टाकले जातात, ज्यामधून फायबर आणि कोको पावडर वेगळे होते. त्यानंतर हे फायबर स्क्रीनर मशीन मध्ये टाकले जातात, ज्यामधून फाईन फायबर आणि कोको पावडर वेगळे केले जातात. यानंतर पुन्हा एका मशीन मध्ये या फायबरला टाकून या फायबरची 3 प्रकारात विभागणी केली जाते, ज्यामधून फाईन फायबर या मशीन मध्ये टाकून काथ्या किंवा सुतळी तयार होते. अशा प्रकारे नारळापासून झालेल्या कचऱ्यातून सुतळी, कोको पावडर, ज्याचा वापर एक चांगल्या प्रकारचं खत म्हणून केला जातो, पाय पुसणे अशा टिकाऊ वस्तू तयार केल्या जातात. या बिझनेसला कॉयर थ्रेड बिझनेस असं देखील म्हणलं जातं.